नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज मी बनवणार आहे एक अशी भाजी जी कोणाला खायला आवडत नाही, सगळे बघून नाक मुरडतात। पण जर तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवणार ना, तर कोणीच नाक मुरडणार नाही आणि खायला मागून मागून खातील। तर मी बनवणार आहे आज अख्ख्या कारल्याची भाजी, रस्सा भाजी। तर अशी जर तुम्ही भाजी बनवली ना, तर सगळे मागून मागून खातील आणि परत बनवायला सांगतील। तर रेसिपी पूर्ण बघा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा। माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। आता यासाठी ते काय करायचं, पहिले आपल्याला 3-4 असे कांदे घ्यायचे। जर मोठे कांदे असतील तर 2 घ्या, बारीक असतील तर 3-4 घ्या आणि याचे 2 लसणाच्या अख्ख्या घ्या आणि हे कांदे लसूण भाजून घ्या गॅसवर। पाहिजे तर तुम्ही याच्यात थोडासा खोबऱ्याचा तुकडा पण भाजून घेऊ शकता। आता हे भाजलेले कांदे ना आपल्याला काय करायचे, वरचे थोडे साली काढून ना काय करायचे, या तव्यावर परत भाजून घ्यायचे थोडंसं तेल टाकून। आता तुम्ही असाही वाटून घेतला तरी चालतं, पण मी थोडं तव्यावर असं याला भाजून घेणार आहे। आता इथे मी हा लसूण टाकून घेतला आहे। तुम्हाला पाहिजे तर या लसणाच्या साली तुम्ही काढू शकता, पण मी नाही काढल्या। मी असंच आता मसाला वाटून घेणार आहे आणि कांद्याच्या साली मी पहिलेच काढल्या होत्या, साली काढून मी याला भाजून घेतले। आता या तव्यामध्ये हे मी सर्व टाकून ना थोडंसं तेल टाकून याला परत मी भाजून घेणार आहे। तर खूप छान कारल्याची भाजी होते, कारल्याची रस्सा भाजी। आता इथे मी अर्धा वाटी कच्चे शेंगदाणे भाजून घेणार आहे आणि याच्यात 2 ते 3 चम्मच मी अख्खे धने टाकून घेणार आहे। पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे तीळ पण टाकू शकता। आता आपल्याला सगळ्याला माहिती असतं की कारलं कडू असतं, कडू असल्यामुळे सहसा कोणी त्याला खायला मागत नाही आणि आपण जरी बनवलं तरी कोण खात नाही लवकर। पण अशा प्रकारे जर तुम्ही ही कारल्याची भाजी जर बनवली ना, तर नक्कीच खाणार आणि परत तुम्हाला बनवायला सांगणार। नक्कीच प्रकारे बनवा। यासाठी तुम्ही रेसिपी पूर्ण बघा। आता याच्यामध्ये मी 2-3 चम्मच धने टाकलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, ते भाजून आणि थोडी कोथिंबीर टाकून हा सर्व मसाला छान भाजून घ्यायचा आहे। आता याला ताटात काढून घ्यायचं आहे आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर वाटून घ्यायचं आहे। खूप छान रस्सा होतो असा मसाल्याने, गावठी रस्सा बनतो जसं गावाला बनतो तसा। आता इथे हे कारले मी अर्धा किलो घेतलेले आहेत आणि याला स्वच्छ धुवून मी कोरडे करून घेतलेत। आता याला आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि कारले तुम्ही असेच घ्या, कारण आपल्याला कारले अख्खे बनवायचे आहेत, त्यामुळे छोटे कारले घ्या। त्याला काय करायचं आहे, असं कापू शकता, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा, असं कापून घ्यायचं आहे। खूप छान भाजी होते। या कारल्याला असं मधून बारीक बारीक कट मारायचे आणि याचं देठ असंच ठेवायचं आहे। आता मी सर्व कारले असे कापून घेणार आहे। बघायचे आहे त्याच्या आतमध्ये बिया पिकलेल्या आहेत की नाही। जर बिया याच्या पिकलेल्या असतील ना, तर त्या पिकलेल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि जर बिया पिकलेल्या नसतील तर अशाच राहू द्यायच्या आहेत। किंवा तुम्हाला जर बिया काढून घ्यायच्या असतील तर तुम्ही काढून घेऊ शकता, पण मी इथे बिया काढणार नाही। मी बिया असेच ठेवणार आहे, कारण आपल्याला कारल्याच्या बियामध्ये पण फायदा भेटतो खाण्यामुळं, त्यामुळं बिया सगळं कारले खायला पाहिजे। आता मी सर्व कारले मी असेच कापून घेणार आहे आणि कारले खाण्याने खूप सारे फायदे भेटतात आपल्या शरीराला आणि कारले तुम्ही हप्त्यात 1 ते 2 वेळा खाल्लंच पाहिजे। खूप हेल्दी असतात कारल्याची भाजी खाल्ल्याने। तर असं मी सर्व कापून घेत आहे। व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। आता कारल्याची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारची बनवतो, कारले भरून बनवतो किंवा फ्राय करून बनवतो, खूप साऱ्या पद्धतीने बनवतो। पण एकदा असं माझ्या पद्धतीने बनवून बघा, परत बनवायची इच्छा होईल। आता इथे मी सर्व कारले कापून घेतलेले आहेत बघा। मी बिया काढल्या नाहीत, बिया याच्यातच ठेवलेल्या आहेत। जर पिकलेल्या बिया असतील तर काढून घ्यायच्या आहेत, किंवा कधी कारलं नसतात मध्ये तर ते घ्यायचं नाही, आपल्याला फेकून द्यायचं आहे। हा मसाला घ्या, जो मसाला मी भाजून झालेला आहे। आता त्याला या मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बारीक याचा मसाला वाटून घ्यायचा। खूप छान वास सुटलेला आहे मसाल्याचा। थोडं पाणी टाकून हा मसाला वाटून घेते आणि ही कारल्याची भाजी तुम्ही भातासोबत पण खाऊ शकता। रस्सा भाजी बनणार आहे, बघू शकता। मसाला मी वाटून घेतला आहे। आता इथे गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि हे कारले ना आपल्याला
2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचे. त्याच्यात मी मीठ हळद काहीच टाकलं नाही, फक्त कारले फ्राय करून घ्यायचे आहेत. कारण आपण सर्व मसाले नंतर रस्सा करताना फ्राय करणार आहोत, त्यामुळे फक्त कारले फ्राय करून घ्यायचे आहेत. पहिले 2-3 मिनटासाठी हे कारले छान फ्राय करून घ्यायचे त्या तेलामध्ये आणि काढून घ्यायचे. आता 2-3 मिनटानंतर हे कारले थोडे फ्राय झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. तुम्ही डायरेक्ट रस्स्यातही बनवू शकता, म्हणजे डायरेक्ट रस्स्यात टाकू शकता, पण असं फ्राय केल्याने अजून छान टेस्ट येते. तर इथे मी कारले फ्राय करून घेतले. त्याच कढईत मी 1 पळी तेल टाकून घेतलं आहे आणि थोडं अजून जास्त तेल टाकलं आहे. तर इथे मी आता याच्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेणार आहे आणि जिरे टाकून घेणार आहे. हिंग टाकलेलं आहे, थोडे जिरे. हे छान तळल्यानंतर याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता हे छान तळल्यानंतर याच्यात आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. तर त्याच्यात मी मसाला टाकून घेते वाटून घेतलेला आणि छान फ्राय करायचा आहे मसाला. आता या तेलामध्ये ना हा मसाला फ्राय करायचा आणि नंतर याच्यामध्ये आपल्या घरातील बेसिक मसाले टाकून हा मसाला छान तळू द्यायचा आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद टाकून घेणार आहे, अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मिक्स मसाला, तुमच्या घरात जे पण मसाले असतील अवेलेबल किंवा तुम्ही जे रोजच्या वापरत असाल ते तुम्ही याच्यात टाका. किंवा जेव्हा आपण मसाला वाटतो ना तेव्हाच लाल मिरच्या असतात, सुक्या लाल मिरच्या त्या भाजून असाही मसाला तयार करू शकतो, तो टाका. याच्यात मी मिक्स मसाला, हळद, गरम मसाला आणि जिरा धना पावडर टाकून घेतले. आता हे सर्व मसाले आपण छान तळून घेणार आहोत, या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. बघू शकता छान तरी सुटेल मग या रस्स्याला. थोडंसं इथे गॅस मंदच आहे, नाहीतर मसाला जळू शकतो. आता थोडं पाणी टाकायचं आहे ना, हा मसाला शिजून घ्यायचा आहे. पाणी टाकून शिजून घेतला ना मसाला, त्याला तरी छान येते. आता 1-2 मिनटं शिजू द्यायचा आहे मसाला कमी गॅसवर. बघू शकता मसाला इथे शिजलेला आहे. आता याच्यात आपण कारले टाकणार आहोत. आता याच्यात ना कारले टाकून घ्यायचे आणि 6-7 मिनटं ही भाजी मीडियम गॅस करायचा आणि त्यावर शिजू द्यायची आहे. आता कारले टाकायच्यात लगेच, याला जास्त नाही हलवायचं, म्हणजे मिक्स लवकर नाही करायचं, नाही तर कारले तुटू शकतात. कारण आपण याला उभे कापलेले आहेत, अख्खेच कापून चिरा पाडलेले आहेत. तर त्याला ना थोडंसं मिक्स करायचं, त्यात मीठ टाकून घ्यायचं. आपण आत्तापर्यंत मीठ टाकलंच नाही, तर त्याला याच्यात मीठ टाकायचं आहे. चवीनुसार याच्यात मीठ टाकून घ्यायचं आणि तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही करायचं. कारण हा रस्सा नंतर घट्ट होतो, थोडं शिजवलं ना तर रस्सा घट्ट होतो, म्हणून मी अजून थोडं पाणी टाकून घेतलं आहे. आणि इथे मी चवीनुसार आता मीठ टाकून घेणार आहे. आता तुम्हाला किती मीठ पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता मीठ, आणि तुम्हाला तिखट किती पाहिजे ना त्यानुसार तुम्ही तिखटही टाकू शकता जेव्हा मसाले टाकता तेव्हा. आता थोडं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून याला 6-7 मिनटं शिजू द्यायचं आहे. होऊन जाते भाजी 6-7 मिनटात. तर बघू शकता किती छान भाजी दिसत आहे. तर झाकण ठेवून मी 6-7 मिनटं शिजून घेणार आहे. तर 6-7 मिनटानंतर बघू शकता तुम्ही भाजी शिजलेली आहे. इथं बघा छान तरी आलेली आहे आणि याचा रसा पण थोडा आटलेला आहे आणि सुगंध पण खूप छान सुटलेला आहे. आणि अशी भाजी बनवून असं वाटतं ना की लगेच आता खायला पाहिजे. आता ज्याला कारला आवडत नाही ना ते पण ही भाजी खाणार आणि परत मागून खाणार. तर नक्कीच अशा प्रकारे कारल्याची भाजी करा. आता याला थोडंसं मिक्स करून मी तुम्हाला दाखवते. बघा रस्सा किती घट्ट झालेला आहे आणि कारले पण शिजलेले आहेत. तर तुम्हाला जर इथं वाटलं ना कारलं थोडं दाबून बघायचं, जर कच्चं वाटलं ना अजून 2-3 मिनटं झाकण ठेवून तुम्ही शिजून घेऊ शकता. पण इथे हे कारले शिजलेले आहेत बघा. आता इथे ही भाजी रेडी झाली आहे. मी थोडी याच्यावर कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता मी तुम्हाला याला प्लेटमध्ये घेऊन दाखवते. आता इथे मी प्लेट घेतलं आहे, प्लेटमध्ये कारल्याची भाजी घेते, चपाती घेते आणि मी इथे थोडीशी खिचडी बनवलेली आहे ती पण घेऊन दाखवते. किती
किती भाजी छान झाली आहे. कारल्याची भाजी झणझणीत रस्सा भाजी झालेली आहे. काळ्या वाटणाची रस्सा भाजी कारल्याची बोलू शकता तुम्ही याला. तर ही कारल्याची भाजीची रेसिपी रेडी झालेली आहे. तुम्हाला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.